आपल्या पाठीमागे जे आपल्याला वाईट बोलतात ना, आपल्या पाठीमागे बोलणाऱ्याला सोडा हो. त्यांच्यात दम नसतोय म्हणून ते आपल्या पाठीमागे बोलते. त्यांच्यात दम असतात आपण आपल्या पाठीमागे ते बोलले असते का? आपण त्यांना का बरं भाव द्यायचा एवढा? ते पाठीमागे वाचा वाचा खातेत आपलं शेण, खाऊन द्यायचं त्यांना तसंच. आणि आपल्याला माहिती झालं तरी सांगायचं नाही. आपल्याला माहिती तुम्ही माझ्या पाठीमागे तुम्ही माझं शेण खाल्लंय म्हणून. त्यांना जाणूनच द्यायचं नाही त्यांनी शेण खाल्लेलं आपल्याला माहिती म्हणून, सांगायचंच नाही. आणि आपल्या समोर जर ती व्यक्ती आली आणि गोड बोलायला लागली ना, असं वागायचं जसं काय आपल्याला त्यातलं काहीच माहित नाही. त्यांनी शेण खाल्लंय वाचा वाचा आपला शेणाचा वास घेतला ते काहीही सांगायचं नाही, त्यांना कळूनच द्यायचं नाही. जेव्हा त्यांना लक्षात येईल ना, हिला तर ह्याच्याबद्दल तर आपण इतकं वाईट बोललो, हिला तर इतक्या दिवसापासून माहिती, हिला इतक्या दिवसापासून माहिती आपण हिच्याबद्दल इतकं वाईट बोललो आणि तिला माहिती असून सुद्धा ती आपल्यासोबत चांगलं बोलत होती, म्हणजे आपणच किती वाईट आहेत. असं एक ना एक दिवस नक्कीच त्या व्यक्तीला वाटतं बरं का. आणि पस्तावा होतो, पस्तावा, की आपण हिच्यासोबत इतकं वाईट वागलोत, वाईट बोललोत. आणि तिला माहिती सुद्धा होतं इतक्या दिवसापासून की आपण हे वाईट बोललोत, तरी ती आपल्यासोबत इतकं चांगलं बोलत होती. मग आपणच खराब आहेत काय की? असा पस्तावा त्या व्यक्तीला होतो बरं का. आणि त्या व्यक्तीला तसा पस्तावा झाल्या मग ती आपल्याला काही बोलू बी शकत नाही, ती सॉरी बी बोलू शकत नाही, अफसोस बी करू शकत नाही. फक्त ती मग लोकांसमोर म्हणणार की माझं जरा चुकलंच. ती किती समजदार आहे, तरी ती माझ्यासोबत बोलत होती. तिला एवढ्या दिवसापासून माहिती असून सुद्धा एका शब्दाने सुद्धा मला सांगितलं नाही तिने. असं होतंय. त्याच्यामुळं आपल्या मागं जे आपला शेण खातात ना, त्यांच्यावर एवढं लक्ष द्यायचं नाही, त्यांना एवढा भाव द्यायचा नाही. जाऊ द्या, खाऊ द्या, पोट भरतंय त्यांचं, आपण कशाला त्यांचा पोटमारा करायचा नाही का? वेळेवर सोडायच्या असतात काही काही गोष्टी, वेळेवर.